नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा मित्रांनो, पीक विमा संदर्भात एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, या आनंदाची बातमी काय आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर बघा मित्रांनो, 2022-23 आणि 24चा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नव्हता। काही शेतकरी बाकी होते, त्या शेतकऱ्यांना आता या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, यासाठी काय करावं लागेल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर बघा मित्रांनो, शेतकऱ्यांना मदत करताना नियम व निकष बाजूला ठेवून NDRFच्या निकषापेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी हमी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी 12 जिल्ह्यातील शिवारात बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांना 16,500 रुपये ते 28,500 रुपयापर्यंत नुकसान भरपाई देऊ असे सांगितले आहे। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचाही विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे। तर बघा, जिल्ह्यामध्ये 2 सप्टेंबर रोजी 32 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे। पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। यात काढणीला आलेल्या मूग व उडीद पिकांना मोठा फटका बसला, तर सोयाबीनचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याला प्राधान्य दिले। शेतकऱ्यांना NDRFचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल। नुकसानाच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे। तर बघा मित्रांनो, तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। 42 तालुक्यातील सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे। त्यावर तातडीने नुकसान भरपाईबाबत दोघांनाही शेतकऱ्यांना आश्वासित केले आहे। अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत। जिल्ह्यातही अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष पाहणी मधून दिसत आले आहे। सोयाबीन पिकामध्ये अजूनही पाणी साचलेले दिसत आहे। मित्रांनो, यामुळे नुकसानचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे। अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। जिल्ह्यात सलग ऑक्टोबरच्या 3ऱ्या महिन्यातही अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या महिन्यामध्ये 24 तालुक्यातील 57,656 हेक्टरवरील पिके बाधित झाले आहेत, तर दोन्ही तालुक्यातील 81,966 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे 78 कोटी 41 लाख रुपयाचा निधीची मागणी केली आहे। जिल्ह्यामध्ये ऑगस्टपासून अतिवृष्टीचा फटका पिकांना बसत आहे। ऐन काढणीच्या वेळी मूग व उडीद पिकांचे तर सप्टेंबरमध्ये सोयाबीनसह फळ पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे। जिल्ह्यात ऑगस्टमध्ये 326 शेतकऱ्यांच्या 155 हेक्टरवरील पिकांना बाधा झाली होती। या बाधित शेतकऱ्यांना सरकारने 2 कोटी 1,08,000 रुपये भरपाई मंजूर केली आहे। तर बघा मित्रांनो, सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा मोठा फटका पिकांना बसलेला आहे। यात सोयाबीनचे पीक अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडले आहे। ऐन काढणीच्या वेळी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे। या महिन्यात 2,82,458 हेक्टरवरील पिके बाधित झाले आहेत। त्यानंतर 3,58,700 शेतकऱ्यांना 385 कोटी 14 लाख रुपयाची नुकसान भरपाई सरकारने 4 दिवसात मंजूर करून केली आहे। मात्र अजूनही भरपाईची रक्कम हातात आली नसताना ऑक्टोबरमधील अतिवृष्टी झाली आहे। त्यामुळे 19 तालुक्यातील 60,913 शेतकऱ्यांना 40,000 हेक्टरवरील पिकांचे तर इतर 40 तालुक्यातील 21,053 शेतकऱ्यांना 19,700 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते त्या शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे आणि मित्रांनो, ही नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाईल। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।